मुख्यमंत्री अजित पवार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झालेत। पार्थ पवार कथित घोटाळ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अजित पवार आता दाखल झालेत। वर्षा निवासस्थानी या दोघांमध्ये भेट होणार आहे। हे प्रकरण नेमकं आता कोणत्या दिशेला वळण घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते, या जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणी नेमका अजित पवार काय भूमिका मांडतात, त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमची प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, किती वेळ झाला या बैठकीला सुरुवात होऊन आणि या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न होऊ शकतं? की अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावरती पुण्यातल्या जमिनीचा घोटाळा प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। त्याच्यामध्ये खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नेमलेली आहे आणि या चौकशी समिती अंतर्गत या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सखोल तपासणी केली जाईल। मात्र या प्रकरणात आतापर्यंत जे आहे ते पार्थ पवार यांचं जे काही केसेस दाखल झाले या प्रकरणाच्या विरोधात, जे काही चौकशी समिती आणि पोलिसांकडे केसेस दाखल झाल्या, त्याच्यामध्ये कुठेही पार्थ पवार यांचं नाव जे आहे ते ऑन पेपर आलेलं नाहीये। आणि दुसरीकडे आपण बघतोय की अमेडिया जी कंपनी आहे, ज्या कंपनीच्या नावावरती ही जमीन घेतली गेलेली आहे, या कंपनीने ही जमीन घेतली आहे, त्या कंपनीमध्ये दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार जे आहेत ते पार्टनर्स आहेत। मग दिग्विजय पाटील यांचं नाव जर एफआयआर मध्ये या घोटाळा प्रकरणात येऊ शकतं तर पार्थ पवारचं का नाही, असा सवाल जो आहे तो विरोधक विचारत आहेत। त्याशिवाय या जमिनीमध्ये स्टॅम्प पेपरसाठी जो काही स्टॅम्प पेपर घोटाळा म्हणजे स्टॅम्प ड्युटी जी आहे ती बुडवण्यात आलेली आहे। अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटी रुपयामध्ये खरेदी करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुणाच्या वरद हस्ताने नेमकं हे स्टॅम्प ड्युटी जे आहे ते अजित पवार किंवा त्यांच्या मुलांना जे आहे पार्थ पवार यांना कुठल्या आधारावरती हे स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली किंवा त्यांना सवलत देण्यात आली, असा सुद्धा सवाल विरोधक करत आहे। त्याशी आपण बघितलं की चंद्रशेखर बावनकुळे असो किंवा उदय सामंत असो यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाशी जे आहे ते हात झटकलेत आणि याच्यामध्ये जे आहे ते काही कारवाई ती होईलच, मात्र याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी घोटाळा झाला नाही असं महायुतीच्या इतर दोन पक्षाच्या खात्यातले जे या खात्याच्या संबंधित मंत्री आहेत, उदय सामंत असो किंवा चंद्रशेखर बावनकुळे असो, त्यांनी मात्र असं काही प्रकार जो आहे तो सगळा कागदोपत्री आणि कायद्यानुसारच झाला असं सांगितलेलं आहे। मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गट जो आहे तो मात्र नक्कीच ज्योत्सना, त्यामुळे आता या सगळ्यामधून आता काय माहिती समोर येते आणि काय मुख्यमंत्री बोलतात हे सुद्धा